ईश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात आपल्या सर्वांना सलाम शालोम. परत एक बार प्रभू तुमच्याशी माझ्याशी बोलत असताना त्याची करुणा व त्याची कृपा आम्हावर विपुल अशी आहे आणि तो म्हणतो मी तुम्हाला कदापि सोडणार नाही. आज खरोखर प्रभू आमची भेट घेत असताना आणि विशेष करून आज या कॉन्फरन्स कॉलच्या द्वारे परत एक बार अनेकांच्या जीवनापर्यंत त्याचं वचन स्पर्श करत असताना पवित्र आत्म्याच्या सानिध्याने हे जे काही आज वचन डिलिव्हर्ड होते ते आपण लक्षपूर्वक ऐकूया. कारण की अनेकदा आपण वचन ऐकतो परंतु हे वचन हे आपल्या एंटरटेनमेंटसाठी नाही, आपल्या कानासाठी चांगलं वाटावं यासाठी नाही, किंवा एखादा वक्ता बोलत आहे त्याचं कौतुक करण्यासाठी नव्हे, तर हे देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो आणि देवाचा आत्मा जो आहे ज्याला आपण मोकळीकता देतो तेव्हा तो आमच्या हृदयामध्ये स्पर्श करतो, आमचे नेत्र उघडतो आणि विशेष करून देवाच्या योजना, विशेष करून आज ज्या परमेश्वराची योजना आहे ते तुमच्या जीवनामध्ये कार्यरत हो. आणि आजचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे की आमच्या जीवनामध्ये पावित्र्याला काय स्थान आहे. कारण की देवाने असं म्हटलं की मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असावे. हो प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना नुसतं ख्रिस्ती नाव लावणं पुरेसं नाही, नुसतं बायबल आणि प्रार्थना हे आमच्या जीवनामध्ये निश्चितच असताना हे देखील पुरेसं नाही, तर तुमचं आणि माझं जीवन देवाच्या दृष्टिकोनातून, मनुष्याच्या दृष्टिकोनातून नव्हे तर देवाच्या दृष्टिकोनातून पवित्र असणं हे गरजेचं आहे. कारण की जे आम्ही भक्त आहोत ते पवित्र देवाचे भक्त आहोत. आम्ही जी सेवा करत आहोत त्या पवित्र देवाची सेवा करत आहोत. आम्ही जे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या येणाऱ्या सियोन राष्ट्राची वाट बघत आहोत तिथे पवित्र देवाचं पवित्र मंदिर आहे आणि तिथे आम्ही जाऊन निश्चितच वस्ती करणार आहोत. तर तुमचं आणि माझं जीवन आज या जगामध्ये पवित्र ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर आपण पवित्र शास्त्रामध्ये एकदम सुरुवातीलाच उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायाकडे जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं की पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर आणि सर्व मनुष्याच्या साठी लागणारे योग्य अशा गोष्टी परमेश्वर निर्मित करत असताना त्याचं वचन आम्हाला सांगतं की आरंभी सर्व पृथ्वीवर अंधकार होता. देवाने अंधकार पासून अंधकाराला वेगळं केलं आणि तिथे प्रकाश प्रस्थापित केलेला आहे. आणि तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झालेला आहे. देव बोलले प्रकाश हो आणि प्रकाश झालेला आहे. आणि या 6 दिवसीच्या निर्मितीच्या कार्यामध्ये जर कोणती सर्वात पहिले आज्ञा देण्यात आली, सर्वात पहिले कोणती गोष्ट जर घडलेली असेल तर ती आहे प्रकाशाची निर्मिती. आणि पवित्र शास्त्र आम्हाला असं शिकवतं की सूर्य आणि चंद्र आणि तारे नंतर निर्मित झाले, ज्याच्याद्वारे आज आपण दिवस आणि रात्र बघतो, परंतु त्या अगोदर प्रकाश आलेला होता. हा प्रकाश होता तरी कोणाचा? सूर्य नव्हता, इतर कोणते तारे नव्हते, कोणते स्टार्स नव्हते की ज्यांच्या प्रकाशाने पृथ्वी प्रकाशित हो. तेव्हा सुरुवातीच्या आरंभी दिवसामध्ये प्रकाश जो होता तो प्रकाश होता देवाचा प्रकाश आणि त्याच्याद्वारे प्रकाश निर्मित होत होता. आणि आपल्याला असं दिसतं पवित्र शास्त्रामध्ये की पृथ्वीच्या निश्चित निर्मितीच्या 4थ्या दिवशी आकाशामध्ये अंतराळामध्ये ज्योती म्हणजे सूर्य व तारे व त्याचप्रमाणे चंद्र हा निर्मित झालेला आहे. आणि यामुळे आज देवाने त्या प्रकाशाची जेव्हा निर्मिती केली तर हे देवाचं प्रथम कार्य होतं. आणि त्याद्वारे देवाने जगाला 2 भागामध्ये किंवा दिवसात आणि रात्र या 2 विभागामध्ये विभागून दिलेला आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे जातो तेव्हा आपल्याला ही गोष्ट दिसायला पाहिजे की देवाने ज्या प्रकारे पृथ्वी प्रकाशित केली स्वतःच्या प्रकाशाने, त्याचप्रमाणे तो तुमचे आणि माझे जीवन देखील प्रकाशित करू इच्छितो किंवा केलेले आहे. आणि त्यासाठी देवाचा वचनामध्ये जर आपण गेलो आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर योहान कृत शुभवर्तमानामध्ये देवचं वचन येणे प्रकारे सांगते. योहान कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. आणि येशू त्यांना म्हणाला मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणारच नाही तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश असेल.
मी सुरुवातीला सांगितलं की पृथ्वीवर सर्वप्रथम जो प्रकाश होता तो परमेश्वराचा किंवा देवाचा प्रकाश होता. आणि देव आता आमच्याशी बोलत असताना सांगतो की मी म्हणजे येशू जगाचा प्रकाश आहे. आणि जो त्याला अनुसरतो म्हणजे जे आपण त्याचे फॉलोअर्स आहोत, जे आपण त्याचे भक्त आहोत, आम्ही त्याचे मेंढरे आहोत, ते निश्चितच त्याला कधी देखील अंधकारात चालता कामा नाही. कारण की तुम्ही आणि मी प्रकाशासाठी निर्मित केलेली त्याची प्रजा अशी आहोत. आणि यासाठी प्रियांनो, जेव्हा आपण अंधकाराकडे बघतो तर मग त्याच्याबद्दल काय, आणि अंधकाराकडे आपण जर बघितलं तर आम्हाला ही गोष्ट दिसून येते की अंधकार जे आहे ती दुष्टतेला, पापाला, अशुद्धतेचा प्रतीक असं आहे. कारण की जे सर्व दुष्कर्म, जे अशुद्ध कृत्य, जे सर्व क्राईम ज्याला ते म्हणतो, ते मोस्टली रात्रीच्या वेळेस अंधकारात होत असतात. तुम्ही म्हणा नाही पाळक साहेब या दिवसामध्ये ते दिवसा पण ते सगळं घडतं. येस, मनुष्याची दुष्टाई एवढी जास्त वाढली की आता त्यांनी या अंधकाराच्या लोकांनी आता त्या प्रकाशामध्ये किंवा दिवसामध्ये देखील, दिवसा ढवळे देखील अशा प्रकारचे दुष्कर्म आणि पाप करणं त्यांनी सोडलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की आता दुष्टाई अति झालेली आहे. या समयामध्ये दुष्टाई अति झाली. पहिले लोक प्रकाशाला, दिवसाला घाबरायचे, लोक आम्हाला बघतील काय, परंतु आता ती भीती राहिली नाही. कारण की आम्हाला असं दिसतं की निश्चितच लोकांचा, निश्चितच सैतानाचा सत्ता जी अधिक प्रमाणात त्यांच्यावर कार्यरत अशी आहे. आणि त्यामुळे जेव्हा आजच मी बातमी वाचत होतो आणि त्यांनी लिहिलेलं आहे की भारत देशामध्ये सगळ्यात जास्त जे गुन्हे, क्राईम्स, ज्याला आपण विशेष करून म्हणतो भ्रष्टता, पैसा खाणं किंवा लुबाडणे किंवा अशा प्रकारचे जे क्राईम आहे, ज्यासाठी ईडी आणि इतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, तर सगळ्यात जास्त देशामध्ये जवळजवळ 1,500 पैकी अर्धे गुन्हे महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्र हा टॉप मध्ये भ्रष्टतेच्या बद्दल, पैसा खाणे आणि लुबाडणे यामध्ये नंबर 1 महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पुणे. सगळ्यात जास्त पैसे खाणारे भ्रष्ट लोकांची संख्या पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आहे, असं डिपार्टमेंट किंवा ईडी किंवा आपण म्हणू इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही रिपोर्ट आहे. प्रियांनो, आपण त्या जगामध्ये आणि त्या राज्यामध्ये आणि त्या नगरामध्ये वस्ती करत असताना आपल्याला आता गांभीर्याने विचार करायला पाहिजे. कारण की या जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्या जगाच्या या लोकांच्या बद्दल थेसलनिकरास पत्रात संत पौल 5व्या अध्यायाच्या 5 ते 8 मध्ये येणे प्रकारे म्हणतो की कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा. येस, आपण ख्रिस्ती म्हणून प्रकाशाची प्रजा आहोत आणि आपण दिवसासाठी निर्मित केलेले आहोत. कारण की दिवस हा देवाला आवडतो. कारण की देवाने सगळ्यात पहिली जर गोष्ट कोणती सांगितली असेल की ज्याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय की ते चांगलं आहे, पुरुष आणि स्त्री आणि इतर गोष्टी तर नंतर आलेल्या, प्रथम देणी प्रकाशाला तो म्हणतो की तो चांगला आहे आणि जगाचा प्रकाश येशू आहे. आणि आज परत एक बार तो आम्हाला उद्देशून संत पौलाच्या द्वारे येणे प्रकारे म्हणतो की कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहे. रात्रीचे नाही, दिवसाची प्रजा आहे. आपण रात्री व अंधाराचे नाही. यावरून आपणाला इतरांसारखी झोप येऊ नये, तर आपण जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्री झिंगतात, परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. आणि पुढे म्हणतो की विश्वास आणि प्रीती हे उरस्त्राण, याची आशाचं शिरस्त्राण तुम्ही आणि मी घालावे. तुम्ही आणि मी सावध असावे. येस प्रिया, आम्ही रात्रीच्या वेळेस वचन येणे सांगते झिंगणारे झिंगतात आणि क्राईम करणारे क्राईम, गुन्हेगार गुन्हे करत असतात, झोप काढणारे झोप काढतात, परंतु आम्ही झोप काढणारे मूर्ख कुमारी नाहीये, तर आम्ही सावध आहोत. कारण की आम्हाला माहित आहे की लवकरच आमचा येशू येत आहे. आणि जर आमचा येशू येत आहे तर आम्हाला त्याच्या बरोबर जायचं आहे. पण ते जाणारे लोक आहे तरी कोण? आणि वचन आम्हाला सांगतं की त्याच्या बरोबर जाणारे लोक जे तुम्ही आणि मी आहोत ते शुद्ध आणि पवित्र असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे की जग तुम्हाला काय म्हणतं. कदाचित तुमचे सत्कृत्य, तुमचे
आपले नैतिक किंवा आपलं आचरण किंवा आपलं वागणं हे सर्व बघून लोक तुमचं कौतुक करत असतील, परंतु ते देवाने तुमचं आणि माझं कौतुक करणं अतिशय गरजेचं आहे. कारण की जर आपले कौतुक करत नाही, कारण की देव आम्हाला सर्वात जास्त ओळखतो आणि देव जर तुम्हाला आणि मला उत्तमरित्या ओळखतो, तर आम्हाला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की आम्ही काय. विशेष करून प्रियांनो, येशू पुढे म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश. हालेलुया. तुम्ही, आम्ही जे विश्वासणारे, जे बिलीवर आहेत, जे येशू मध्ये जातात, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि तुमची सत्कृत्य बघून लोकांनी त्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. यस प्रिया, तुम्ही हाच प्रश्न विचारणार की खरोखर आम्ही प्रकाशात आहोत का? आमचं हृदय अंतःकरण शुद्ध आहे का? आम्ही पवित्र आहोत का? हे दिसतं जगाला प्रिया. हे जगाला दिसू द्या. दिसतोय म्हणण्यापेक्षा दिसू द्या. का? कारण की ते जेव्हा दिसतं तेव्हा आमचे सत्कृत्य त्याला दाखवते असतात की खरोखर आमचा येशू हा निश्चित सर्वांवर प्रीती करणार आहे. आम्ही सर्वांवर प्रीती करतो. आमचा येशू क्षमाशील आहे. आम्ही इतरांना क्षमा करतो. येशू कळवळीने भरलेला आहे. आम्ही कळवळीने भरलेले, इतरांना सतत मदतीचा हात देतो. आमचा येशू सामर्थ्यशाली आहे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आहे. आमचा येशू दीन आणि नम्र झाला. आमच्यामध्ये पण दीन आणि नम्रता आहे. हेच आमचा येशू तो स्वर्गामध्ये वास करतो आणि तो म्हणतो मी लोक करत येणार आहे, आम्ही देखील त्याच्याबरोबर जाणार आहोत. या सर्व गोष्टी आमच्या आचरणातून, मुखातून जेव्हा दिसतात तेव्हा ह्या कार्याला सत्कृत्य म्हणतात. आणि जेव्हा ह्यांना सत्कृत्य म्हणतात तर ते तुमच्या आणि माझ्यामधून जेव्हा दिसतात तेव्हा आपण म्हणतो की आमच्या ठाई प्रकाश. आणि मी आता सुरुवातीला ज्या प्रकारे सांगितलं, वचन देखील सांगतं की येशू जगाचा प्रकाश. जेव्हा येशू आमच्या हृदयामध्ये वस्ती करतो, आमचं जीवन प्रकाशमय होतं. आमच्या घरामध्ये वस्ती करतो, आमचं घर प्रकाशमय होतं. आणि जेव्हा ते प्रकाशमय होतं तेव्हा मला सांगू द्या, प्रत्येक बघणारे लोक दिवट्यावर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे या घराला बघतात आणि निश्चितच म्हणतात की यांच्या ठाई जिवंत प्रकाश आहे. हा आला तरी कुठून? त्यांना प्रश्न पडतो की हे सर्व जग भ्रष्ट आहे, सर्व जगामध्ये अशुद्धता आहे, सर्वजण वाईट वागतात, सर्वांमध्ये दुष्टाई भरलेली, मग ह्यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे? तेव्हा त्यांना रहस्य हे कळतं. आणि त्याचं रहस्य हेच आहे की आमच्या ठाई आमचे चांगले गुण नव्हे, तर देवाने आमच्यामध्ये ते पेरलेले पावित्र्य आहे. त्यामुळे हे सर्व गुण आपण निश्चितच प्रदर्शित करतो. देवाने प्रकाशाला दिवस म्हटलेले आहे आणि त्यामुळे आपण दिवसाची प्रजा आहोत. आम्हाला देवामध्ये चालणं हे गरजेचं आहे. कारण की आम्ही निश्चितच आमचे कृत्य अशुद्धतेचे नाही. कारण की ज्यांनी प्रकाशाचा द्वेष केला ते अंधकारात चालतात, ते लपतात. आपण देखील बघितलं की जितके पण हिंसक प्राणी आहे, जितके पण त्रास देणारे प्राणी, ते सर्व रात्रीच्या वेळेस निघतात आणि त्या रात्रीच्या वेळेस ते हिंसक कार्य करतात. त्यामुळे लोक अरण्यामध्ये, जंगलामध्ये इव्हन इतकंच जायला घाबरतात. त्याचप्रमाणे असे हिंसक व्यक्ती देखील जगामध्ये आहेत, ते देखील रात्रीच्या वेळेस कृती करतात आणि त्यामुळे आपण सहसा रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पडायला घाबरतो. परंतु प्रियांनो, जेव्हा दिवस उगवतो तेव्हा आपण आपल्या कार्यासाठी मोकळं असतो. हो प्रियांनो, त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला देवाने हेच सांगितलंय की हा दिवस आहे, म्हणजे हा समय आहे जेव्हा तुम्ही माझ्या वचनात, तुम्ही माझ्या प्रार्थनेत चाला. आणि तुम्ही जर दिवसाची प्रजा आहात तर तुमच्या आणि माझ्या जीवनातून काय दिसायला पाहिजे? जसा मी पवित्र आहे, जसं येशू म्हणतो, देव म्हणतो मी पवित्र आहे, तसं तुम्ही देखील पवित्र असणं अतिशय गरजेचं आहे. आणि देवाची पवित्रता कुठून दिसून येईल? तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असलेली त्याच्या शुद्धतेच्या द्वारे. आणि एक महत्वाचं उदाहरण आपण घेऊन त्याकडे जाऊया की शुद्धता याच्यासाठी किंवा पवित्रता याच्यासाठी अट तरी काय? कशा प्रकारे येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रवेश करणार? कारण की अनेक लोकांना वाटतं की आम्ही प्रार्थना करतो, आम्ही बायबल वाचतो, आम्ही उपवास करतो, परंतु अद्याप पण मला डाऊट आहे की खरोखर येशू माझ्या जीवनामध्ये, येशू माझ्या कुटुंबामध्ये, येशू माझ्या घरामध्ये आहे किंवा नाही. आणि एक उदाहरण आहे उत्पत्ती याचा 44वा अध्याय 1 आणि 2 मध्ये असं लिहिलेलं आहे की
ज्याला छळण्यात आलेलं आहे, आपल्या भावाने टाकलेला आहे, त्याला दास म्हणून विकण्यात आलेले आहे, तो गुलामापणे वावरलाय, परंतु आता तो राजसिंहासनावर फारोच्या राज्यामध्ये एक निश्चितच प्राईम मिनिस्टर म्हणून, पंतप्रधान म्हणून तिथे बसलेला आहे. आणि अशा समय सर्वत्र दुष्काळ आहे. हो, आजकाल आपण विशेष प्रार्थना करा, कारण की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ, लोक निश्चितच पाण्यामुळे मोठी आक्रोश आणि सर्वत्र माजलेली असताना आपल्यामध्ये प्रार्थनेचं बळ प्रभूने दिलेलं आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना मदत करा. अशा प्रकारचा कोरडा दुष्काळ त्या काळामध्ये पडला, लोकांना जेवण नाही. तेव्हा हे जे 11 भाऊ होते, याकोबाचे 11 पुत्र, ते निघालेले आहे. आणि ते निघाले असताना त्यांना कळालेलं आहे की मिसर देशामध्ये विपुलतेने धान्याचा कोठा किंवा धान्य संग्रहित करून ठेवण्यात आलेले, आणि ते विकत असताना ते धान्य विकत घेण्यासाठी आलेले आहे. आणि विकत घेत असताना त्यांना या गोष्टीची जाणीवच नव्हती की जो धान्य विकणारा आहे किंवा तो जो त्या सर्व गोष्टीचा प्रधान आहे, तो इतर कोणी नसून आमचा प्रिय भाऊच आहे. तो आमच्या 12 पैकी 11वा पुत्र तोच आहे. परंतु तो त्या सिंहासनावर बसल्यानंतर तो मेलेला आहे असं समजून जवळजवळ 3-3.5 वर्षाचा मोठा काळ उलटल्यानंतर आता ते त्याच्या समोर उभे असताना उत्पत्ती 12:1-2 मध्ये परमेश्वराचं वचन येण्या प्रकारे म्हणतं की मग त्याने आपल्या कारभारास आज्ञा केली. आपल्याला दिसतं योसेफ जो होता त्याचे नौकर चाकर यांना आज्ञा देतो की वेगवेगळ्या गोण्यांमध्ये तुम्ही धान्य त्यांना द्या, जे पैसे त्यांनी दिलेले ते देखील त्याच्या बरोबर धान्याच्या वरच्या बाजूला ठेवा, कारण की माझ्या भावाला निश्चित धान्य विकावं हे मला निश्चितच आवडणार नाही, कारण की त्या भावांना त्यांनी लगेच ओळखलेलं होतं. परंतु तो पुढे असं म्हणतो, परंतु धाकट्याच्या गोणीत, म्हणजे बेन्यामीन जो सगळ्यात धाकटा भाव होता, त्याच्या गोणीमध्ये धान्याबरोबर माझा प्याला, माझा चांदीचा प्याला हा तुम्ही ठेवा. आणि त्यांनी म्हणजे त्या चाकरांनी तो चांदीचा प्याला बेन्यामीनच्या गोणीमध्ये ठेवला, सर्वांच्या जवळ पैसे ठेवले आणि ते निघाले. आणि मग परत योसेफने आपल्या चाकरांना पाठवलं आणि त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी म्हटलं की तुमची आम्ही एवढी सेवा केली, तुम्हाला तुमचे पैसे देखील परत केले, आणि आमच्या मालकाच्या बरोबर तुम्ही जेवण खावण केल्यानंतर तुम्ही त्यांच्या बरोबर अशा प्रकारे बेईमानी केलेली, फसवेगिरी केलेली, तुम्ही चोर असे आहात, आणि तो प्याला हरवलेला आहे. आणि आम्हाला माहित आहे की तुमच्यापैकीच कोणीतरी तो प्याला चोरलेला असावा. आणि ते म्हणतात की नाही, असं कसं होऊ शकतं, आमचा एवढा पाहुणचार झाल्यानंतर, आम्हाला सर्व धान्य मोफत मिळाल्यानंतर आम्ही कसं करणार आहे. आणि ते म्हणतात निश्चितच तुम्ही हे आमची सगळ्यांची तलाशी घ्या, सर्व तुम्ही चेक करा, आणि ज्याच्याकडे सापडेल तो तुमचा गुलाम म्हणून राहील. आणि पुढे जेव्हा चेक केलं जातं तेव्हा आपल्याला असं दिसतं की तो प्याला बेन्यामीनच्या गोणीमध्ये सापडतो. आता या उदाहरणाला आपण लागूकरण करणार आहोत. जेव्हा आपल्याला दिसतो तो प्याला म्हणजे तो चांदीचा प्याला जो होता तो आहे आपलं शुद्ध हृदय, ते आहे आपलं शुद्ध हृदय. आणि त्याबद्दल असं लिहिलेले योसेफ म्हणतो की हा माझा चांदीचा प्याला. इथे योसेफ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. चांदीचा प्याला परत एक बार म्हणतो शुद्ध हृदय. आणि हे जे हा जो प्याला आहे तो कोणाचा प्याला आहे? हा योसेफाचा प्याला आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्याला आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की हा प्याला कोणाच्या गोणीमध्ये सापडला? बेन्यामीनच्या गोणीमध्ये सापडलेला आहे. आणि बेन्यामीन हा सर्व 12 भावांमध्ये सगळ्यात धाकटा होता. आणि यावरून आम्हाला असं कळतं की जो सर्वात धाकटा आहे, म्हणजे जो सगळ्यात कमी स्वतःला लेखतो, जो सर्वात कमी मागे आहे, जो सौम्य आहे, जो दीन आहे, तो लीन आहे, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं काय लिहिलेलं प्याला म्हणजे शुद्ध हृदय देव ठेवतो. हालेलुया. परत एक बार मी रिपीट करतो की शुद्ध हृदयासाठी काय अट आहे? शुद्ध हृदयासाठी ही अट आहे की तुम्ही स्वतःला दीन करा, तुम्ही स्वतःला लीन करा, तुम्ही स्वतःला नम्र करा, म्हणजे देवाचा जो प्याला आहे, म्हणजे जसं मी सांगितलंय की त्याचं शुद्ध हृदय तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणार आहे. हो,
येशू या जगामध्ये आलेला असताना तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, जगाचा निर्माण करता असून देखील त्यांनी दासाचं स्वरूप धारण केले. कारण की जर येशू दासाचं स्वरूप धारण करतो, तर जर आम्हामध्ये घमेंड आहे, आमच्यामध्ये गर्व आहे, आमच्यामध्ये चढेलपणा आहे, आमच्यामध्ये सर्व प्रकारची लबाडी आणि निश्चितच मी कोणीतरी श्रेष्ठ आहे अशा प्रकारची कटू भावना असेल, तर देव कधी देखील तुमच्यामध्ये वस्ती करणार नाही. कारण की मी सुरुवातीला सांगितलं, आपण देखील ऐकलं की देव जगाचा प्रकाश आहे, देवचा प्रकाश तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कधी देखील राहणार नाही. आणि पंत पाऊल म्हणतो की जो सर्व सेवकांमध्ये जो अति कनिष्ठ आहे त्याच्या ठाई येशू वस्ती करतो. जेव्हा आपण डोंगरावरील प्रवचनाकडे जातो तेव्हा देखील आपल्याला मत्तेकृत शुभवर्तन 5व्या अध्यायामध्ये येशू प्रकारे दिसतात, जे आत्म्याचे दीन आहे ते धन्य. बघा, धन्यताचे हे नियम आहे ज्याच्यामध्ये 10 धन्यता दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली धन्यता आहे, जे आत्म्यामध्ये दीन आहे ते धन्य, कारण की ते स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. हालेलुया. तर आज आम्ही दीन आहोत, तर येशू तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये वस्ती करू इच्छितो, कारण की येशूला असे लोक, असे विश्वासणारे लोक प्रिय आहे. दुसरी गोष्ट त्यांनी 5व्या वर्षामध्ये सांगितलं, जे सौम्य आहे ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन पण भोगतील. स्वर्गाचे राज्य पण त्यांचेच आहे, परंतु पृथ्वी देखील देवाची आहे आणि त्यामध्ये देखील राज्य आणि आशीर्वाद आणि सामर्थ्य निश्चितच त्या सौम्य लोकांना मिळेल. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. ते देवाला या जगात पण पाहतील. जो अदृश्य देव आहे तो त्यांना भेटणार आहे, त्याचं मनोहर रूपाचं ते दर्शन बघणार आहे आणि तो ते त्यांना नियमित बघत त्याच्यामध्ये वाढत जाणार. आज प्रियांनो, एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवणं आणि गरजेचं की तो चांदीचा प्याला जो आहे तो कोणाच्या गोणीमध्ये ठेवलाय? ते शुद्ध हृदय कोणाच्या गोणीमध्ये, म्हणजे कोणाच्या शरीरामध्ये ठेवलेलं आहे? जो सर्वात कनिष्ठ आहे. आताच आपण सांगितलं, जे सौम्य आहे, जे दीन आहे, जे नम्र आहे, त्यांच्या ठाई देव वस्ती करतो. आणि यासाठी आज या समयी जेव्हा आपण जगाच्या प्रकाश असं देव जर आम्हाला सांगत आहे आणि आमच्या ठाई हे 3 गुण नाही, तर निश्चितच ही गोष्ट जाणून घ्या, देव कधी देखील तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वस्ती करणार नाही. आणि यासाठी आज आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण किती बायबल वाचलं, आपण किती प्रार्थना केली, आपली सेवा किती मोठी असली, परंतु ही भावना जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही, तर आपण निश्चितच त्या चांदीचा प्याला म्हणजे येशूच्या निश्चितच उपस्थिती आपल्या जीवनामध्ये बघू शकत नाही. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये सौम्यता आणि शुद्धता एकत्र येतात, त्यांना सौम्यता पण आलेली, शुद्ध पण आहे, त्याच्यावर देवाचं राज्य पण येतं आणि जगाचे राज्य पण येतं. दोन्ही राज्यामध्ये ते निश्चितच देवाचा गौरव करत राहतात. हालेलुया. आज आपण लक्षात ठेवा की जरी आपण जगाचे नसलो, परंतु येशूने काय म्हटलेलं आहे आता की तुमचे सत्कृत्य बघून ते देवाचे गौरव करतील. यस, या राज्यामध्ये देखील तुम्हाला उत्तम कृत्य करायचे आहे, ते म्हणजे देवाला गौरवायचे. आणि त्या देवाच्या राज्यामध्ये आपण गेल्यानंतर तिथे तर देवाचा अहोरात्र गौरव करायचाच आहे. आणि त्यासाठीच गौरवशाली जीवनासाठी तुमचं आणि माझं जीवन हे पवित्र आणि शुद्ध असणं अतिशय गरज आहे. आणि ते जर तुम्हाला आणि मला नाही, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज येशू ख्रिस्त ज्या प्रकारे योसेफाने त्या सर्व गोण्यांचा धडा घेतला आणि धडा घेतल्यानंतर आपल्याला आढळतं की सर्वात लहान भावाच्या गोणीमध्ये तो शुद्ध हृदय स्वरूप प्याला, चांदीचा प्याला, जो कोणाचा प्याला होता? जो योसेफाचा प्याला होता, तो आढळला. आज तुमच्या आणि माझ्या जीवनाची झाडाझडती येशू घेत असताना तुमच्या जीवनामध्ये खरोखर तो चांदीचा प्याला आहे का? याच प्याला विषय आला आणि मागे देखील तो प्यालाचा विषय आला. त्यामुळे परत एक वार मी म्हणतो की एक पाळक साहेब एकाच्या घरी गेले आणि संध्याकाळचा वेळ होता आणि तो बंधू कामावरून मोठा अधिकारी होता आणि कामावरून तो घरी आला आणि तो थोडासा रेस्ट करत होता आणि पाळक साहेब त्यांच्या घरी गेले. आणि पाळक साहेब गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की चला पाळक साहेबांसाठी देखील काहीतरी पाणी वगैरे आणा. आणि त्यांनी त्याला पाणी दिलं आणि लगेच दुसरा ग्लास त्यांनी आणला
आणि तो त्या मालकाच्या हातामध्ये ठेवला आणि बाळासाहेब बघू लागले की त्यांनी त्या मालकाच्या ग्लासमध्ये थोडीशी दारू ओतली आणि दारू ओतल्यानंतर बाळाच्या समोर अशा प्रकारच्या नोकराचं कृत्य बघून तो जरा गडबडला. जरा राग पण आला की त्याला नोकराला अक्कल नाही, कोण घरामध्ये आलेला आहे आणि यांच्याच समोर. त्यांना वाटलं की नेहमीच्या मित्रांपैकी हा एक मित्र असेल आणि मित्रांबरोबर आपले साहेब घेत राहतात संध्याकाळच्या वेळेस, म्हणून त्याने देखील ते सर्व केलं आणि तो थोडासा चकित झाला. परंतु आता सावरासावर तर करावेच लागणार आहे की नाही. आपण पण अनेकदा आपले पाप जेव्हा उघडकीत येतात तेव्हा आपण सावरासावेर करतो किंवा लपवा छुपवी करतो. आणि तो म्हणे अहो बाळासाहेब असं काही नाही, ते काय डॉक्टरांनी माझ्या घशाला नेहमी खोकला येत राहतो तर हे औषध म्हणून मला दिलेलं आहे की तुम्ही ते घ्या म्हणजे तुमचा खोकला बरा होईल. आणि अशा प्रकारे लबाडी, एक तर ती पिण्याची एक जे दारू पिण्याची चूक त्यांनी केली, दुसऱ्याकडे त्याची चूक होती की त्यांनी लबाडी देखील केली. बाळासाहेब म्हटलं हो ठीक आहे, डॉक्टरने तुम्हाला सल्ला दिला, परंतु किती वर्षापासून तुम्हाला खोकला चालू आहे आणि याचं औषध तुम्ही घेत आहात? तर ते म्हणे की नाही 7-8 वर्षापासून ते चाललंय. तेव्हा बाळासाहेब म्हटले अहो कोणता असा डॉक्टर आहे ज्याने तुम्हाला औषध दिलं आणि 7-8 वर्ष औषध प्यायल्यानंतर पण तुम्ही बरे होत नाही? मग त्यापेक्षा तुम्ही डॉक्टर बदलून टाका. अहो खोकला म्हटल्यानंतर 7-8 दिवस पुरेसं झालं. आता कोणता डॉक्टर आहे ज्याने तुम्हाला औषध दिलं आणि 7-8 वर्ष झाले तरी ते बरं होत नाही? हो, त्याची चूक लगेच पकडण्यात आलेली आहे. हो प्रियानो, मित्राचा आग्रह असतो समाजामध्ये आपलं स्थान निर्मित करण्यासाठी. सर्व प्रकारचे वातावरण जगातले पापमय अशुद्ध बघून आम्ही देखील त्या पापाकडे प्रवृत्त होतो, कारण की आम्ही जगामध्ये राहतो आणि जगातले जे वातावरण आहे ते पापमय अशुद्ध आहे. आताच मी सांगितलं पुणे आणि महाराष्ट्राची परिस्थिती सांगितली. भ्रष्टता दिवसेंदिवस वाढत असताना आम्हाला कॅज्युअल वाटतं. थोडंसं घेतलं तर काय होतं, थोडंसं रिलॅक्स होतं, थोडंसं बरं वाटतं, थोडासा थकवा दूर होतो किंवा थोडीशी मौज मजा करायची वाटते. प्रियांनो, एकच गोष्ट, पहिला प्याला अजगराचा पहिला विळखा असतो. पहिला प्याला अजगराचा पहिला. जसे जसे प्याले वाढत जातात तसं तसं अजगराचा विळखा तुमच्या सोबती पडत जातो आणि एक वेळेस तुम्ही दारू पितात, येणाऱ्या दिवसामध्ये दारू तुम्हाला पिते. नुसतं दारूच नव्हे, ते पापाचा विळखा जो आहे तो पहिला पाप केल्यानंतर आपल्याला वाटतं काय नाही, सगळे करतात, आम्ही केलं तर काय, परंतु हळूहळू पापाचा विळखा एवढा वाढतो की त्याच्या बंधनातून, त्याच्या बेड्यातून सुटणं हे अतिशय कठीण होतं. कदाचित आम्ही दिवसभर व्यवस्थित वागत असतो, परंतु आमच्या हृदयामध्ये जे पाप आहे, ते अशुद्धता आहे, ते कुठेतरी लपलेली असते आणि ती मनुष्याला दिसत नाही. लोक म्हणतात अहो सगळेच करतात, ह्यांनी केलं तर काय, लोक असेच म्हणतील, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा शुद्ध हृदयाचा पवित्रतेचा प्याला येशूने तुमच्यामध्ये ठेवलेला आहे आणि येशू पासून कोणतीही गोष्ट गुप्त नाही. आज येशू तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना येशूला खरोखर त्याचं पावित्र्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसतं किंवा नाही, की आम्ही अपवित्र जगणार. अनेक जण म्हणतात की काय नाही हो, जेव्हा आपण म्हातारे जाऊ, जेव्हा मरणाची वेळ, तेव्हा प्रायश्चित करू, आम्ही चांगले वागू, देवाकडे जाऊ. नाही प्रियांनो, आजच तो दिवस आहे, आजच तो प्रकाशाचा दिवस आहे, आजच तो दिवसाचा समय जेव्हा तुम्हाला फिरायचंय आणि ती पवित्रता धारण करायची, कारण की आम्ही पवित्र देवाची पवित्र प्रजा आहोत. आणि जर पवित्रता तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही तर येशू त्या समय असं म्हणणार की माझ्या नावाने अनेक जण संदेश देत आहे, माझ्या नावाने भूत काढतात, माझ्या नावाने अनेक अद्भुते करतात, परंतु त्यांची आणि माझी कधीच ओळख नव्हती. बघा, भूतही काढत आहे, संदेश पण देते, चिन्ह चमत्कार पण करत आहे, माझं नाव पण घेत आहे, परंतु माझी त्यांची कधी ओळख नव्हती. हो प्रियांनो, आज तुमच्या हृदयाला, आपल्या हृदयाला परत एक बार आपण तपासूया, आपण बघूया की आपण पापाच्या विळख्यामध्ये आहोत की येशूने आपल्याला कवटाळून धरलेला आहे. आणि जर धरलेला आहे आणि आपल्यामध्ये तो शुद्ध पवित्र प्रकाश जो येशू आहे तो आमच्यामध्ये आलेला आहे, तर आमची कृत्य जी आहे ती प्रकाशाची असतील. वर्तमानामध्ये जर आपण 3ऱ्या अध्यायामध्ये जर जाऊन गेलो आणि ते बघितलं तर आम्हाला असं दिसून येत आहे की देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे
तर जगाला तारण देण्यासाठी पाठवलेले आहे. पुढे असं म्हणतो की जगात प्रकाश आला आहे, मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण की त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. हो, एका बाजूने म्हणतो आम्हाला येशू खूप प्रिय, आमचा राजा आहे, आमचा प्रभू आहे, परंतु कृत्य वाईट आहे. तर कृत्य वाईट आहे तर तुमच्या बोलण्याला अर्थ शून्य आहे. कारण की वचन आम्हाला हे सांगतं की तो काय करत आहे, तो प्रकाशाचा म्हणजे येशूचा द्वेष करतो आणि आपले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे तो येत नाही. कारण की त्याला एका बाजूने तो वाटतं मला स्वर्गात पण जायचंय, मला येशूला पण बघायचंय, मला जगामध्ये थोडीफार सेवा पण करायची, परंतु तुम्ही वाईट कृत्य पण सोडणार नाही. एका समय दोन नाव्यावर पाय ठेवणारा व्यक्ती कधी देखील यशस्वी होऊ शकत नाही, तो बुडणारच. आजच प्रियानो, देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकडे येत असताना आपण कोणाचे लोक आहोत? खरोखर आज तुम्ही आणि माझं आपल्या जीवनाचं परीक्षण करत असताना येशूने प्रकाशाकडे बघितलं, येशूने ते दिवसाकडे बघितलं आणि म्हटलं चांगला आहे, तो चांगला आहे. आज येशू तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना आमच्या हृदयामध्ये तो चांदीचा प्याला म्हणजे शुद्ध हृदय, विशेष करून येशूचा प्रकाश आमच्या घरामध्ये, येशूचा प्रकाश जर दिसत असेल तर धन्य आहात तुम्ही. कारण की तुमच्यामध्ये सौम्यता आहे, तुमच्यामध्ये दीनता आहे, तुमच्यामध्ये लीनता आहे, तुमच्यामध्ये नम्रता आहे. आणि जर ते आहे आणि येशूमध्ये तुम्ही चालत आहात तर मला सांगू द्या, येशू तुमच्यामध्ये वास करत. त्याच समय तुम्हाला उर्मटपणा, कठोरपणा, हट्ट, द्वेष, घृणा, एकमेकांच्या विरोधात बोलणं, शिव्याशाप देणे, सर्व गोष्टी येईल. येशूचं शुद्ध चांदीचा प्याला म्हणजे येशूचा प्रकाश तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे. आणि यासाठी तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की इतके दिवस आपण अनेक गोष्टीची चाकरी केलेली आहे, अनेक वाईट सवयांच्या मागे लागलोय, परंतु आज येशू तुम्हाला आणि मला बोलवत असताना, आज येशू तुमच्या हृदयाचा द्वार ठोकत असताना, काय आम्ही येशूला पत्करणार नाही का? काय आपण परत एक बार म्हणणार नाही की हेच येशू तू मला बघत असताना निश्चितच प्रकाशाला माझ्या जीवनात बघावं आणि म्हणावं ते चांगलं आहे. खरोखर तुझी शुद्धता आणि तुझी पवित्रता माझ्यामध्ये असावी. यासाठी एक दिवस जेव्हा पवित्र राष्ट्रामध्ये, सियोन राष्ट्रामध्ये, नवीन यरुशलेमामध्ये मला घेण्यासाठी प्रभू येशू येईल, तेव्हा मी त्याचा शुद्ध पवित्र वेगळा केलेला असा त्याचा भक्त म्हणून त्याच्या बरोबर प्रवेश करणार आहे. आणि जर आज येशू तुमच्याशी बोलत आहे तर आपलं अंतःकरण देवाला दाखवा. पवित्र बायबल मधून तुमच्या वचनाच्या द्वारे आज उलगडा होत असताना, पवित्र आत्म्याने तुमची भेट घेतली असताना आपण तेल व पाण्यासह प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की परत एक वार या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी भेटत असताना, आमच्याशी बोलत असताना देवा तू म्हणतो तुम्ही वेगळे केलेले लोक आहोत, मी जगाचा प्रकाश आहे. पुढे जाऊन तू म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहे. हो पवित्र परमेश्वर, किती महत्वाची गोष्ट आहे की शुद्ध आणि पवित्र प्याला जो येशू आहे तो आमच्या हृदयामध्ये जेव्हा वास करतो तेव्हा येशूचा प्रकाश देखील आमच्यामध्ये येतो आणि आमचं जीवन, आमच्या घरामध्ये येशू आला तर आमचं घर हे प्रकाशमान होतं. आज प्रभू येशू मध्ये आज जे काही पवित्र की ते अंधकारात चालणारे लोक आहेत त्यांचे जीवन परत एक बार तू त्यांच्या समोर उघडे कर. ज्या प्रकारे एक्सरे मध्ये एक्सरे रिपोर्ट जेव्हा प्रकाशाच्या समोर धरली जाते त्या समय त्याचे दोष जे आहे ते एक्सरे रिपोर्ट मध्ये असलेले दोष दिसतात, त्याचप्रमाणे आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या हृदयाचं स्कॅनिंग होत असताना देव तू आम्हाला बघत असताना खरोखर याच्या ठाई शुद्ध चांदीचा प्याला आहे किंवा नाही हे येशू तू बघत आहे. ते आम्हाला प्रदर्शित कर, आम्हाला लीन कर, आम्हाला नम्र कर, आम्हाला सौम्य कर. कारण की पित्या ह्याच्या अभावे आजवर आम्ही येशू येशू तर करत राहिलो, परंतु येशू पासून दूर आहोत. आज पित्या परत एक वार जेव्हा व्यसनाकडे बघतो, जेव्हा अशुद्धतेकडे तळतो, आम्ही भ्रष्टतेकडे बघतो, जग हे भ्रष्टतेच आहे, जग हे अंधकाराची आवड धरणार आहे, जग हे निश्चितच देवापासून दूर पळणार आहे, कारण की त्यांना अंधकाराची कृत्य आवडतात. परंतु पित्या आम्हाला तू हवं आहे, तुझी कृपा, तुझी करुणा, तुझं सामर्थ्य हवं आहे. कारण की आम्हाला माहित आहे की आम्ही जगाचे नाही तर आम्ही देवाचे लोक आहोत आणि या जगामध्ये देवाने आम्हाला ठेवलेले, त्याच्या योजना घेऊन आम्हाला ठेवलेले. आमचं कार्य हेच आहे
की आम्ही सत्कृत्य करत देवाच्या गौरव आमच्या जीवनातून प्रगट करावा. असे बांधलेले, असे जकडलेले, असे व्यसनात, असे शापात, असे पापात, असे सर्व प्रकारच्या बंधनात लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो यावेळेस की तेल आणि पाणी त्यांच्या हातामध्ये असताना प्रभू येशूच्या नावात ते तेल तू शुद्ध कर. हे तेल पवित्र आत्म्याचं अभिषेकाचं प्रतीक आहे. जे कोणाला लावलं जाईल त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आत्म्याचं विपुल कार्य व्हावं आणि पाण्याचा पवित्र परमेश्वर त्यांच्या शरीरात प्रवेश होत असताना सर्व इडापिडा, सर्व व्याधीचा आत्मा, सर्व सैतानाचे प्रयत्न, सर्व जादूटोणाचे प्रकार येशूमध्ये मोडू दे. आज पित्या ज्यांना संततीची गरज आहे त्यांना तू संतती देऊ इच्छितो. आज पवित्र परमेश्वर जे निराश आहे त्यांच्या घरातले आशा तू बनवू इच्छितो. ज्यांचे मुलं हरवलेले त्यांचे मुलं पवित्र परमेश्वर अंधकाराच्या सत्तेखाली आहे, जे व्यसनामध्ये आहे त्यांचे व्यसन आणि अंधकाराच्या सत्तेचे बंधन तू मोडू इच्छितो. त्यांच्या घरामध्ये आज भांडण आहे, एकमेकांवर आरोप प्रतिरोप आहे आणि पवित्र परमेश्वर लोक त्यांच्याकडे बघून हसतात आणि ख्रिस्ताची निंदा होते. त्यांच्या घरामध्ये एकमेकांना क्षमा करून एकमेकांबरोबर समेट घडून आणू दे. आणि विशेष करून पवित्र परमेश्वर आज वचन पेरलं जात असताना पवित्र परमेश्वर आम्ही चुकणारे आहोत, आम्ही पापी आहोत. आम्ही परत एक वार तुझ्या वधस्तंभाच्या पाशी येतो. आम्ही आपल्या अपराध आणि पापांची क्षमा करतो. तू विश्वसनीय न्याय आमच्या अपराधांची क्षमा करणार आहे. याकरता पित्या आम्ही खऱ्या मनाने अंतकरणाने प्रायश्चित हृदयाने तुझ्याकडे येणारे व्हावं. कारण की पित्या तुझ्याशिवाय या जगामध्ये कोणी नाही. तू म्हणतो मी तुझ्यावर प्रीती करतो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. यस पित्या धन्यवाद असो. तू म्हणतो की मी तुझं नाव आपल्या हातावर कोरून ठेवलेलं आहे. हो पित्या एवढी आमच्यावर तू प्रीती करतो. आज देखील तुझं वधस्तंभाचं रक्त आम्हाला सर्व धर्माने पापापासून शुद्ध आणि त्याचप्रमाणे आरोग्य देण्यासाठी कार्य करत असताना सैतान व सैतानी सत्ता घालवण्यासाठी आम्ही येशू रक्त क्षय याची घोषणा जेव्हा करणार सैतान देखील पळणार आहे. कारण की पित्या जग आणि जगाचा प्रकाश तू आहे. तू आम्हाला प्रकाश म्हणून एक वैभव दिलेला आहे. त्यामुळे पित्या आम्हाला सौम्य बनव, आम्हाला नम्र बनव, आम्हाला लीन बनव. कारण की असेच लोक देवाला देखील बघतील, देवाच्या राज्यात देखील प्रवेश करतील आणि या जगामध्ये देखील ते सन्मान पावतील. आज पवित्र परमेश्वर सर्व तू आम्हाला देत असताना आम्ही नव्याने तुझ्या सर्व कृपेचा स्वीकार करतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, ज्याने आज सर्व तेल व पाण्याला आशीर्वादित करून त्याचं अद्भुत कार्य प्रत्येकासाठी घोषित केलेलं आहे. त्या येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन.